POL 288 आधुनिक भारतातील राजकीय वारसा. पुस्तक 1. भारतीय राजकीय विचारांची पार्श्वभूमी. घटक 1. राजकीय विचार, संकल्पना व स्वरूप. 1.2.5 स्वातंत्र्य, समता, बंधुता इत्यादी मूल्यांचा विचार. नागरिकत्व, राजकीय पक्ष, राजकीय सहभाग, कल्याणकारी राज्य संकल्पना अर्थपूर्ण होण्यासाठी लोकशाहीच्या आधारभूत तत्त्वांवर स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर डोळस श्रद्धा ठेवणे अपरिहार्य ठरते. अशी श्रद्धा वाढीस लागली की राज्य, व्यक्ती, समाज यातील परस्पर संबंध दृढ होतात, राजकीय समस्या उद्भवत नाहीत. अशा लोकशाही तत्त्वांचा आपण परिचय करून घेणार आहोत. स्वातंत्र्याचा अर्थ व स्वरूप. प्राचीन काळी देखील स्वातंत्र्य ह्या संकल्पनेविषयी विचार व्यक्त केले जात. मने चेतविण्याची किंवा शांत ठेवण्याची किमया स्वातंत्र्य या शब्दात आढळते. बंधनांचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य किंवा वाटेल तसे वागण्याचा अधिकार म्हणजे स्वातंत्र्य असा अर्थ लावल्यास बळी तो कानपिळी किंवा मात्स्यन्याय म्हणजे मोठा मासा लहान माशाला गिळतो अशी अवस्था समाजात दिसू लागेल. त्यातून अराजकता निर्माण होण्याचा धोका राहील. बंधन विरहित स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार ठरतो. समाज जीवनाची चौकट उद्ध्वस्त न करता व्यक्तीने सर्वांगीण विकास साध्य करावयाचा असतो. म्हणून स्वातंत्र्याचा विधायक दृष्टिकोनातून अर्थ लावणे आवश्यक ठरते. बंधनयुक्त स्वातंत्र्य म्हणजे खरे स्वातंत्र्य. समाजाने स्वेच्छेने स्वीकारलेली न्यायबंधने खऱ्या स्वातंत्र्याचा संकोच घडवीत नाहीत. जास्त बंधने म्हणजे जास्त स्वातंत्र्य असे म्हणणे गैर ठरते. काही बंधने स्वातंत्र्याला मारक ठरतात. स्वातंत्र्यावर बंधन लादताना ते बंधन व्यक्तिमत्वाच्या विकासाला प्रतिकूल ठरता कामा नये. सारासार विचार केल्याशिवाय स्वातंत्र्यावर बंधने टाकली जाता कामा नये. नागरिकांच्या समान संधी उपलब्ध करून दिल्यास स्वातंत्र्यप्राप्ती घडते. राजकीयदृष्ट्या संघटित समाजामध्ये बंधनाच्या योग्य अयोग्यतेचा विचार राजकीय संस्थेमार्फत केला जातो. व्यक्तिमत्व विकासाच्या कसोट्या वापरून कायदे निर्मिती करून राज्यसंस्था स्वातंत्र्य नियंत्रित करीत असते. स्वातंत्र्य संकल्पनेची व्याख्या अनेकांनी मांडली आहे. दुसऱ्याला अपायकारक होणार नाही असे स्वतःला वाटेल ते करण्याचा अधिकार म्हणजे स्वातंत्र्य असे फ्रेंच राज्यक्रांतीने स्पष्ट केले. मॉन्टेस्क्यू म्हणतो, आपण आपल्या इच्छेनुसार वागतो हा विश्वास म्हणजे स्वातंत्र्य. राज्याने दिलेल्या आज्ञांचे पालन म्हणजे स्वातंत्र्य असे हेगेलला वाटते. लास्की म्हणतो, आधुनिक संस्कृतीत मानवाच्या सुखासाठी खात्री देणाऱ्या ज्या आवश्यक परिस्थिती असतात त्यावरील निर्बंधांचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य. या व्याख्या विविध दृष्टिकोन मांडणाऱ्या आहेत. यापैकी व्यक्तिमत्वाच्या विकासाची हमी देणारी, इतरांच्या स्वातंत्र्याची गळचेपी न होऊ देणारी स्वातंत्र्याची व्याख्या स्वीकार्य ठरते. स्वातंत्र्याचे प्रकार. 1. नैसर्गिक स्वातंत्र्य. ज्या ठिकाणी सामाजिक रूढी किंवा विधी नियम प्रचलित नसतात तेथे नैसर्गिक स्वातंत्र्य असते. राज्यसंस्थेच्या अभावी नैसर्गिक स्वातंत्र्य उद्भवते. विकसित झालेल्या राजकीय समाजात असे स्वातंत्र्य असू शकत नाही. राज्यसंस्थेच्या उदयाच्या संदर्भातील सामाजिक करार सिद्धांताची मांडणी करणारे राज्यशास्त्रज्ञ नैसर्गिक स्वातंत्र्याचा उल्लेख करतात. नैसर्गिक स्वातंत्र्य अमर्याद व बंधनविरहित ठरत असल्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्याला बाधा येते. राज्यसंस्थेच्या स्थापनेबरोबर बंधने येतात व बंधनयुक्त स्वातंत्र्य नैसर्गिक स्वातंत्र्य घालविते. बंधने व कर्तव्य नैसर्गिक स्वातंत्र्याच्या कक्षेत येत नाहीत. मानवाने नैसर्गिक अवस्थेचा त्याग करून
नागरी जीवन जगण्याचे ज्या क्षणी ठरविले, त्या क्षणीच मानवाने वाटेल तसे वागण्याचे आपले नैसर्गिक स्वातंत्र्य टाकून दिले. मानव हा स्वतंत्र म्हणून जन्माला आला, पण प्रत्येक ठिकाणी त्याच्या पायात शृंखला अडकविल्या जात आहेत, असे रूसो नैसर्गिक स्वातंत्र्यानंतरच्या बंधनयुक्त नागरी जीवनाचे वर्णन करताना म्हणतो. सुरक्षिततेशिवाय स्वातंत्र्याचा उपभोग घेता येऊ शकत नाही व सुरक्षिततेसाठी संघटित समाजाची आवश्यकता असते. नैसर्गिक अवस्थेत ह्या गोष्टींना वाव नसतो, म्हणून नैसर्गिक स्वातंत्र्य ही कल्पना भ्रामक आहे. 2. नागरी स्वातंत्र्य. नागरी स्वातंत्र्य हे व्यक्तिविकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. राज्याने घालून दिलेल्या बंधनांच्या मर्यादेत अनेक स्वातंत्र्याचा वापर व्यक्ती करू शकते. प्रत्येकाला व्यक्ती म्हणून, समाज घटक म्हणून जे स्वातंत्र्य उपभोगणे गरजेचे असते, त्याला नागरी स्वातंत्र्य म्हटले जाते. समाज जीवनात वावरताना कुटुंब संस्था, शिक्षण संस्था किंवा अन्य सामाजिक संस्थांमध्ये सहभागी होताना व्यक्तीला सुरक्षितता हवी असते. ही सुरक्षितता नागरी स्वातंत्र्यामुळे लाभते. नागरी स्वातंत्र्यात कोठेही जाण्या-येण्याचे स्वातंत्र्य, खाजगी संपत्तीचे संरक्षण करण्याचे स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, कौटुंबिक जीवन जगण्याचे स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य इत्यादी स्वातंत्र्याचा अंतर्भाव होतो. व्यक्तीच्या नागरी स्वातंत्र्यावर इतर व्यक्तींकडून, काही प्रसंगी शासन संस्थेकडून आक्रमण होण्याची शक्यता असते. कोणाकडूनही व्यक्तिजीवनात हस्तक्षेप घडू नये म्हणून राज्यसंस्था राज्यघटनेत व्यक्तीच्या हक्काची नोंद करते. अशी घटनात्मक तरतूद करून कायद्यापुढे सर्वांना समान मानून कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करून राज्यसंस्था नागरी स्वातंत्र्याचे रक्षण करते. आधुनिक प्रगत राज्यांनी नागरी स्वातंत्र्याच्या कक्षेत नागरिकांसोबत परकीयांना देखील स्थान दिले आहे. कारण नागरी स्वातंत्र्य हे इतके महत्त्वाचे आहे की त्यापासून इतर स्वातंत्र्यांचा विकास होतो. नागरी स्वातंत्र्य हे पायाभूत स्वातंत्र्य मानले जाते. स्वातंत्र्याची यादी नागरी स्वातंत्र्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. समाज स्वास्थ्य जोपासले जावे व इतर स्वातंत्र्यांचा संकोच होऊ नये म्हणून काही मर्यादा नागरी स्वातंत्र्यावर स्वाभाविकपणे टाकल्या जातात. 3. राजकीय स्वातंत्र्य. ज्याप्रमाणे व्यक्ती हा समाजाचा स्वाभाविक घटक ठरतो, त्याप्रमाणे नागरिक हा राज्यसंस्थेचा घटक ठरतो. लोकशाहीच्या यश अपयशाची जबाबदारी नागरिकांवर असते. राज्यसंस्थेचा जबाबदार घटक म्हणून नागरिक म्हणून राजकीय क्षेत्रात प्रभावी रीतीने कार्य करता यावे म्हणून जे स्वातंत्र्य संमत केले जाते, त्याला राजकीय स्वातंत्र्य म्हणतात. या राजकीय स्वातंत्र्यात राजकीय हक्कांचा समावेश होतो. या हक्कांच्या आधारे नागरिकाला राजकीय घडामोडींमध्ये सहभागी होता येते. मत देणे, निवडणुकीस उमेदवार म्हणून उभे राहणे, प्रचार करणे, राजकीय दृष्टिकोनाचे समर्थन करणे, राजकीय पक्ष व संघटना स्थापन करणे, विरोधी राजकीय विचारसरणीवर टीका करणे, लोकमत संघटित करून शासन संस्थेच्या कारभाराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करणे इत्यादी राजकीय हक्क हे राजकीय स्वातंत्र्याचे द्योतक ठरतात. या हक्कांमुळे नागरिकांचा राजकीय सहभाग वाढून त्यांच्या कृतिशीलतेला वाव मिळतो. राजकीय स्वातंत्र्यातून राजकीय जागरूकता निर्माण होते व राजकीय जागरूकता लोकशाही सुरक्षित ठेवते. राजकीय स्वातंत्र्याच्या उपभोगासाठी देशात लोकशाही असावी लागते. ज्या देशांच्या राज्यघटनांनी राजकीय हक्क नोंदविले आहेत व नागरिकही खऱ्या अर्थाने अशा हक्कांचा उपभोग घेत आहेत, अशा देशांमधील लोकशाही प्रौढ व परिपक्व बनते. लोकशाही निर्माण करण्याचे साधन म्हणून
राजकीय स्वातंत्र्य परिणामकारक व्हावयास हवे, त्यासाठी 2 गोष्टींवर भर द्यावा लागतो. पहिली गोष्ट म्हणजे नागरिकांना आपल्या मागण्या योग्य पद्धतीने मांडता येण्याचे शिक्षण हवे. दुसरी गोष्ट म्हणजे वास्तवतेचे चित्रण करणारी वृत्तपत्रे सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध झाली पाहिजेत. राज्याच्या कारभारात सहभागी होण्याचे स्वातंत्र्य या शब्दात या स्वातंत्र्याची व्याख्या करून प्राध्यापक लास्की म्हणतो, सार्वजनिक प्रश्नांचा मला मनमोकळेपणाने विचार करता आला पाहिजे. कोणत्याही अडथळ्याशिवाय मला माझ्या वैयक्तिक अनुभवांचा फायदा जनतेला देता आला पाहिजे. सत्ता मिळविण्याच्या माझ्या मार्गात इतरांच्या मार्गात नसलेले विशेष अडथळे असता कामा नयेत. मला माझी मते प्रकट करता येणे जरूर आहे. तसेच समान विचारांच्या व्यक्तीशी त्याबद्दल एकजूट करणे शक्य असले पाहिजे. प्राध्यापक गिलख्रिस्ट तर राजकीय स्वातंत्र्य म्हणजे लोकशाही असे समीकरण करतात. 4. आर्थिक स्वातंत्र्य. रीतसर तिकीट काढून तुला विमानातून संचार करण्याचे नागरी स्वातंत्र्य आहे. लोकसभेची निवडणूक लढविण्याचे तुला राजकीय स्वातंत्र्य आहे. असे ज्याच्या कानी पडते त्याचे पोट दारिद्र्यामुळे खाली असेल तर अशा नागरी व राजकीय स्वातंत्र्याची यादी त्याच्या उद्विग्नतेत भर टाकणारी ठरेल. आर्थिक स्वातंत्र्याशिवाय इतर स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याची कुवत निर्माण होत नाही. आर्थिक विवेचनेतून नागरिकाची मुक्तता करणे हा आर्थिक स्वातंत्र्याचा हेतू असतो. आर्थिक स्वातंत्र्यामुळे आयुष्यात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावयास हवी. पात्रतेनुसार अर्थार्जन करण्याची रास्त मार्गाने संधी उपलब्ध होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य होय. राज्यसंस्थेने आर्थिक स्वातंत्र्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती करावयास हवी. आर्थिक स्वातंत्र्याच्या निर्मितीसाठी नागरिकांच्या किमान गरजांची पूर्तता करणारी समाजरचना अर्थरचना हवी. बेकारी निर्मूलन, वृद्धापकाळासाठी तरतूद, औद्योगिक क्षेत्रात व्यवस्थापनातील सहभाग, न्याय्य वेतन, कामाच्या जागी आरोग्यपूर्ण वातावरण, सेवानिवृत्तीनंतरची तरतूद, अपंगत्वावर मात करण्यासाठी उपाययोजना आर्थिक स्वातंत्र्याला पोषक ठरतात. श्रमिकाला केवळ नाईलाजास्तव श्रमसेवा विकावी लागू नये. 5. राष्ट्रीय स्वातंत्र्य. परकीय सत्तेच्या वर्चस्वापासून राष्ट्राची मुक्तता म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य होय. परकीय देशाच्या गुलामगिरीत खितपत पडलेला देश राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी सार्वभौमत्वाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो. परंतु स्वातंत्र्य प्राप्तीचे ध्येय साध्य झाले की राष्ट्रीय स्वातंत्र्य आपल्या देशातील नागरिकांना विविध प्रकारची स्वातंत्र्य मिळवून देण्याचे साधन बनते. राष्ट्रीय स्वातंत्र्यामुळे देशाची प्रतिष्ठा उंचावते, भौतिक विकास घडतो, संस्कृतीची जोपासना करता येते. इ. स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी उपाययोजना. तत्वतः विविध प्रकारची स्वातंत्र्य मान्य करण्यात आली तरी सत्ताधिकाऱ्यांकडून नागरिकांच्या स्वातंत्र्यावर आक्रमण होण्याची भीती असते. लॉर्ड ॲक्टनच्या मते सत्ता सत्ताधिकाऱ्याला भ्रष्ट करते. म्हणून लोकशाही देशांमध्ये स्वातंत्र्याच्या सुरक्षिततेसाठी पुढील तरतुदी केल्या जातात. 1. समाजकंटकांसाठी शिक्षेची तरतूद. गुन्हेगारांना कायद्याद्वारे शिक्षा करण्याची तरतूद राज्यघटनेत केली जाते. 2. शासनाच्या व लोकमताच्या दडपणापासून न्यायमंडळ मुक्त ठेवले जाते. 3. कायद्याच्या अधिराज्याची संकल्पना मान्य केली जाते. कायद्यापुढे सर्वांना समान मानले जाते. 4. अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण केले जाते. पाशवी बहुमताच्या आधारे अल्पसंख्याकांवर अन्याय होऊ नये म्हणून घटनेत तरतुदी केल्या जातात. 5.
स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे सत्तेचे विकेंद्रीकरण करून व्यक्तिस्वातंत्र्याला चालना दिली जाते. 6. राज्यघटनेत मूलभूत हक्कांची नोंद केली जाते. हक्कांना न्यायालयीन संरक्षण दिले जाते. ई. समतेचा अर्थ व स्वरूप. फ्रेंच राज्यक्रांतीमुळे स्वातंत्र्याबरोबर समतेच्या तत्त्वालाही प्रतिष्ठा प्राप्त झाली. हे तत्त्व अतिशय मूलभूत तत्त्व आहे. बौद्धिक व शारीरिकदृष्ट्या व्यक्तिव्यक्तीत जी विषमता आढळते ती नैसर्गिक मानून ती गृहीत धरावी हा युक्तिवाद दुर्बलांना कायमस्वरूपी दौर्बल्यात ठेवू पाहणारा आहे. नैसर्गिक विषमतेसाठी काही अंशी मानवनिर्मित विषमतेलाही जबाबदार ठरविताना प्राध्यापक शिर्षीकर म्हणतात, हिंदू समाजात जातीव्यवस्थेमुळे विषमता दृढमूल झाली आहे. अनेक पिढ्या अस्पृश्य असणाऱ्यांच्या मुलांमध्ये बौद्धिक पातळी कमी असली तर त्याचा दोष निसर्गावर लादण्याऐवजी तो बऱ्याच अंशी मानवनिर्मित आहे असे मान्य करावे लागेल. मानवनिर्मित विषमता घालविण्याला प्राधान्य दिले जाते. मानवात संपूर्ण समानता सारखेपणा निर्माण करणे हे समता तत्वाखाली अभिप्रेत नाही. विशेषाधिकारांचा अभाव म्हणजे समता हा समतेचा नकारात्मक अर्थ ठरतो. लोकशाहीत कोणालाही विशेष खास अधिकार असता कामा नयेत. प्रत्यक्षात समता तत्वाला व्यापक बैठक असून या तत्वाचा सकारात्मक अर्थ लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. समता तत्वाखाली सर्वांना शासन संस्थेच्या कारभारात समान सहभाग, सर्वांना समप्रमाणात हक्क, स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे. सर्वांना समान मानण्याबरोबर सर्वांना समान संधी देखील मिळायला हवी. व्यक्तीच्या अंगातील गुणांना व शक्तींना योग्य आवश्यक संधी प्राप्त करून देणे म्हणजे समता प्रस्थापित करणे होय. अर्नेस्ट बार्कर म्हणतात, समतेचा मूळ हेतू व्यक्तिमत्वाची प्रगती करणे हा होय. ही प्रगती सर्वांची समान होणे आवश्यक असली तरी ती प्रत्येकाच्या स्वतंत्र व भिन्न मार्गाने होणार. मृतवत सारखेपणा निर्माण करण्याची कल्पना निश्चितपणे व्यक्तीच्या स्वयंस्फूर्त प्रगतीला त्यांच्यातील विविधतेला मारक ठरणारी आहे. पात्रता असूनही जातपात लिंगभेदामुळे अडसर आल्यास तो दूर करणे, समान लायकीच्या व्यक्तींना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे म्हणजे समता होय. सारांश, प्रत्येक व्यक्तीला विकासाची योग्य संधी मिळण्याची तरतूद करणे हा समता तत्वाचा विधायक सकारात्मक अर्थ ठरतो. समतेचे प्रकार. 1. नागरी समता. नागरी हक्क सर्व नागरिकांसाठी समान असावेत. सर्व नागरिक कायद्यापुढे समान आहेत असे मानले जावे. वंश, वर्ण, जात, धर्म, लिंग या आधारे नागरिकांमध्ये भेदाभेद केले जाऊ नयेत. सर्वांना समान गुन्ह्यासाठी समान शिक्षा, सर्वांना कायद्यापासून समान संरक्षण प्राप्त होणे, विशिष्ट समाज घटकाला झुकते माप देणारा कायदा न करणे म्हणजे नागरी समता होय. अर्थात स्त्रिया, मुले, मागासलेल्या जाती जमाती, अपंग यांना विशेष सवलती देणारा कायदा केला गेल्यास नागरी समतेच्या तत्वाला बाधा येत नाही, कारण या समाज घटकांची स्पर्धाशक्ती कमी असते. 2. राजकीय समता. प्रत्येक नागरिकाला शासन व्यवस्थेत सहभागी होण्याची समान संधी मिळणे म्हणजे राजकीय समता होय. केवळ लोकशाहीतच समता अनुभवता येते. या समतेच्या अभावी क्रांती होण्याचा धोका उद्भवतो. प्रौढ मताधिकार व प्रतिनिधित्वासंबंधीच्या कायद्यांमुळे राजकीय समतेला पाया लाभतो. प्रत्यक्ष व्यवहारात सर्व नागरिक राजकीय हक्कांचा समान प्रमाणात वापर करू शकत नाहीत. निवडणूक लढविण्याचा खर्च प्रचंड असल्यामुळे सामान्य लोक उभे राहत नाहीत. परिणामतः लोकशाहीच्या चौकटीत
अल्प जनसत्ता घराणेशाही दिसू लागते. 3. आर्थिक समता. आर्थिक समता हा राजकीय समतेचा पाया असतो. आर्थिक विषमतेमुळे समाज दुभंगला जातो. परंतु सर्वांना आर्थिकदृष्ट्या एका समान पातळीवर आणून संपूर्णतया आर्थिक समता निर्माण करणे अशक्य आणि अनावश्यक आहे. आर्थिक समतेचा अर्थ स्पष्ट करताना प्राध्यापक लास्की म्हणतात, सर्व व्यक्तींना त्यांच्या जीवनावश्यक प्राथमिक गरजा पूर्ण होईपर्यंत आर्थिक समतेचा ध्यास घेणे आवश्यकच आहे. यापुढे व्यक्तीला आपल्या कर्तृत्वावर अधिक वेतन मिळविण्याचा अधिकार असावा, पण त्याचे हे वेतन त्याच्या कार्याच्या सामाजिक उपयुक्ततेवर अवलंबून राहील. व्यक्तीचे कर्तृत्व अबाधित राखून सर्वांच्या किमान गरजा भागविल्या जाव्यात असे गृहीत तत्त्व आहे. हे तत्त्व स्पष्ट करताना बार्कर म्हणतो की राज्यसंस्था सर्वांना मालमत्तेचा समान हक्क देते, म्हणजे तिने सर्वांच्या वाट्याला समान मालमत्ता उपलब्ध करून द्यावी असे नव्हे, तर सर्वांना पात्रतेनुसार मालमत्ता जमविण्याचा समान हक्क होय. आर्थिक विषमतेच्या गांभीर्याकडे लक्ष वेधताना मॅथ्यू आर्नोल्ड म्हणतो, आमची विषमता श्रीमंत वर्गाला विलासी बनविते, मध्यम वर्गाला नीच बनविते आणि गरीब वर्गाला पशु बनविते. 4. सामाजिक समता. समाजजीवनासाठी सर्व समाज घटकांची आवश्यकता असते. प्रत्येक समाज घटकाकडून श्रमसेवा अपेक्षित असते. श्रमाची प्रतिष्ठा कमी जास्त नसावी. तरीसुद्धा भारतासारख्या देशात जातीव्यवस्थेमुळे, वर्णाश्रम धर्मामुळे उच्च-नीच भेद-अभेद निर्माण होऊन सामाजिक विषमता प्रखर बनून समाजजीवन पोखरले गेले. दक्षिण आफ्रिकेत वंशाच्या आधारे काळा-गोरा भेद, अमेरिकेत निग्रोंना दुय्यम दर्जा सामाजिक विषमतेची ठळक उदाहरणे ठरतात. समाजाचे सर्व घटक समान आहेत अशी मान्यता व सामाजिक व्यवहारांच्या पातळीवर ज्येष्ठ-कनिष्ठ भेदांची समाप्ती सामाजिक समतेची लक्षणे ठरतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इतर प्रकारच्या समतेपेक्षा सामाजिक समतेवर विशेष भर दिला. दुर्बल मागासलेल्या जातीतील समाज बांधवांची अस्मिता जागी करून त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. सर्व समाज घटकांना समान सामाजिक दर्जा, समान सामाजिक हक्क उपलब्ध करून देणे हे राज्यसंस्थेचे आद्य कर्तव्य ठरते. कायद्याच्या माध्यमातून सामाजिक विषमता नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ, भारतात अस्पृश्यता निवारणासाठी काही जमातींना जन्मजात गुन्हेगार ठरविण्याच्या दोषपूर्ण धोरणाचा शेवट करण्यासाठी कायदे करण्यात आले. अशा कायद्यांना अनुकूल प्रतिसादही मिळाला. तरीसुद्धा समाज परिवर्तनासाठी कायद्यापेक्षा मतपरिवर्तनावर जादा भर देणे श्रेयस्कर ठरते. स्वातंत्र्य व समता परस्पर संबंध. द टॉकविल व लॉर्ड ॲक्टन यांनी स्वातंत्र्य तत्त्वाला महत्त्व देऊन समता तत्त्वाकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या मते ही दोन्ही तत्त्वे परस्पर विरोधक ठरतात. स्वातंत्र्य तत्त्वाचा नेमका अर्थ लक्षात न घेतल्यामुळे असा विरोध नोंदविला जातो. समता म्हणजे स्वातंत्र्याचा संकोच असे समीकरण करताना लॉर्ड ॲक्टन स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव असा स्वातंत्र्याचा अर्थ लावतात. लॉर्ड ॲक्टनची विचारसरणी मान्य केली तर सत्ता आणि आर्थिक मालमत्ता मिळविण्यासाठी
कोणतीही मर्यादा राहणार नाही. परिणामतः समाज जीवनात अराजकता निर्माण होईल. म्हणून श्रीमंत आणि सत्ताधारी वर्गावर समाज कल्याणाच्या हेतूने बंधने टाकणे न्याय्य ठरते. सबलाने दुर्बलावर शारीरिक हल्ला केल्यास दुर्बलाच्या संरक्षणासाठी स्वातंत्र्यासाठी शासनसंस्था सबलाला शिक्षा ठोठावते. आर्थिक क्षेत्रासाठी हेच तत्त्व लागू केले तर असा निष्कर्ष निघतो की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाची पिळवणूक करणाऱ्या श्रीमंत वर्गालाही दंडित करणे उचित ठरते. आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी व्यक्तीवर काही बंधने टाकली गेली तर खऱ्या स्वातंत्र्याचा संकोच होत नाही. सत्तेची आणि संपत्ती संबंधीची कमाल विषमता नष्ट करणे हे स्वातंत्र्य तत्त्वाशी सुसंगत ठरते. म्हणून स्वातंत्र्य व समता हे परस्पर विरोधी न मानता परस्पर पूरक मानावयास हवीत. प्राध्यापक लास्की समतेला स्वातंत्र्याचे अभिन्न अंग मानतात. बंधुता आणि बंधुतेचे स्वातंत्र्य समतेशी नाते. स्वातंत्र्य समता या तत्त्वांशी बंधुता या तत्त्वाचे साहचर्य जुन्या काळापासून चालत आलेले आहे. फ्रेंच राज्यक्रांतीने या तिन्ही तत्त्वांमध्ये समन्वय साध्य करण्यावर भर दिला. मानव हा विवेकशील प्राणी आहे हे गृहीत बंधुता तत्त्वाचा पाया आहे. मूलतः बंधुता ही एक भावना आहे. तरीसुद्धा स्वातंत्र्य समतेच्या जोडीने बंधुता ह्या संकल्पनेचा वापर होत गेल्याने या भावनेलाही तत्त्व मानण्यात येऊ लागले. बंधुता तत्त्व ऐक्य सहकार्य मूल्यांचे प्रतीक बनले. स्वातंत्र्य समता तत्त्वांचा व्यक्तिगत पातळीवरही विचार होऊ शकतो, परंतु बंधुता तत्त्वाचा वापर समूहाच्या अभावी होऊ शकत नाही. बंधुतेत भावाभावांमधील स्नेहबंध अभिप्रेत असल्यामुळे या तत्त्वाच्या कक्षेत एकाच वेळी एकापेक्षा जादा व्यक्ती येतात. बंधुता तत्त्वाचे दोन्ही पैलू मानसिक व राजकीय लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. बंधुतेचा राजकीय पैलू राष्ट्रीय एकात्मतेचा आधार ठरतो. राज्यसंस्था कल्याणकारी मूल्यांना केंद्रस्थानी मानून जोपर्यंत वाटचाल करीत असते तोपर्यंत बंधुता तत्त्वाचा संघर्षाशी संबंध येत नाही. परंतु राज्यसंस्थेने कल्याणकारी मूल्य झुगारले तर मात्र बंधुता तत्त्व आपला मृदूपणा बाजूला सारून नागरिकांना आपल्या समदुःखी बांधवांच्या वतीने राज्यसंस्थेच्या विरोधात लढण्यासाठी उद्युक्त करते. आक्रमक राष्ट्रवादाला नियंत्रित करण्याची कल्याणकारी राज्यसंस्थेला यश मिळवून देण्याची व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्मितीची क्षमता बंधुता तत्त्वात आढळते. जगाचे राज्यसंकल्पनेच्या समर्थकांचा आशावाद या तत्त्वामध्ये दडलेला आहे. भारतात तत्त्वांचा पाठपुरावा. बंधुता निर्माण होण्यासाठी समाजात द्वेष, असूया, उच्च-नीच, भेदाभेद असता कामा नये आणि ही तिन्ही तत्त्वे एकत्रित आल्याशिवाय राष्ट्र उभारणी शक्य नाही हे डॉ. आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीपुढे केलेल्या भाषणात स्पष्ट केले. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जीवनतत्त्वे मानून त्यानुसार जाण्यासाठी असलेला जीवनमार्ग म्हणजे सामाजिक लोकशाही आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही त्रिपुटी एकमेकांपासून भिन्न अशी स्वतंत्र तत्त्वे नाहीत. बंधुता म्हणजे सर्व भारतीयांमधील जिव्हाळ्याची जाणीव होय.
सामाजिक जीवनात एकता व दृढ ऐक्याचे अमृत सिंचन बंधुता तत्त्वामुळे होते. भारतीय राज्यघटनेला जोडण्यात आलेली प्रास्ताविका, सरनामा तर स्वातंत्र्य, समता, बंधुता याशिवाय इतरही मूल्यांचा समावेश करणारी ठरते. आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासनेचे स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि योग्य संधी प्राप्त करण्याची समानता, ज्यात व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि अखंडता सुनिश्चित राहील, अशा बंधुतेची वृद्धी करण्यासाठी आम्ही दृढतापूर्वक निर्धार करून आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृत, अधिनियमित करून आत्मर्पित करत आहोत.